दरम्यान पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी आधी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, केवळ निलंबन मान्य नाही अशी भूमिका सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी घेतली। तसंच या प्रकरणात शिष्टाईसाठी आलेले आमदार सुरेश धस हे पोलिसांची पाठराखण त्यांनी करू नये अशी टीका सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी केली। 2 महिन्यानंतर तुम्ही बोलताय की पोलिसांना माफ करा, मोठ्या मनाने माफ करा। तुमच्या घरचा व्यक्ती जर तुम्ही गमावला असता, तुमच्या घरच्या व्यक्तीचा जर तुम्ही कोणी खून केला असता तर तुम्ही त्यांना माफ केली असते का? किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तुम्ही माफ करता का? तेही मोठ्या मनाने करणार का? मला ते निलंबित मान्य नाही, मला निलंबित मान्य नाही आणि मला त्यांच्यावरती गुन्हे दाखल, मनुस्वादाचा गुन्हे दाखल करावा, जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती। तर परभणीतलं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण नेमकं काय, आपण त्यावर एक नजर टाकूया। 10 डिसेंबर 2024 ला परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। 11 डिसेंबरला परभणी बंदची हाक देण्यात आली, ज्या दरम्यान जाळपोळ दगडफेकीची घटना घडली, पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। 14 डिसेंबर 2024 ला सोमनाथ सूर्यवंशींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। 15 डिसेंबर 2024 ला न्यायालयीन कोठडीत असताना सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। 15 डिसेंबर 2024 ला पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केला। 15 डिसेंबर 2024 ला आंबेडकरी संघटना आणि राजकीय नेत्यांकडून पोलिसांवर आरोप करण्यात आले। 9 फेब्रुवारी 2025 ला सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।